आपला मित्र शैलेश काशीद पाटील शिवशासनाने आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो। आज दिनांक आहे 10/7/2025। आज आहे गुरुपौर्णिमा। मी सर्व सबस्क्रायबरला, व्ह्यूअर्सला आणि शेतकरी बांधवांना गुरुपौर्णिमेच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा गाई बाजार समजला जाणाऱ्या आळेफाटा गाई बाजारामध्ये। यामध्ये मोठ्या प्रमाणात दर गुरुवारी शेतकरी बांधव, व्यापारी बांधव गाया खरेदी विक्रीसाठी येत असतात आणि फार मोठा बाजार हा गायांचा इथे भरत असतो। आज आपण पाहणार आहोत विविध जातीच्या गाया आणि त्यांच्या किमती। एक मित्रांनो विनंती, आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करा आणि एक विनंती आहे, व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। चला तर जाऊया लाईव्ह लिलाव पाहण्यासाठी गायांचे आळेफाटा गाई बाजारामध्ये। आता व्यापारी बांधवांची गाई आहे, चांगली गाई आहे। दादा आपल्यावाली गाई ना? हो, आपलीच आहे। एचएफ आहे, एचएफ प्युअर, एचएफ 6 दात गाई। 6 दात गाई, गाईला 10-11 लिटर दूध, 10 लिटर मोजून काटा। हा, खाली झालेली का? खाली व्हायला गाई पाराठी, आता पाराठी 1.5 ते 2 महिने खाली होऊन झालेली आहे। तिथं वासरू कुठे? तिला वासरू नाही, मालकाने वासरू त्याच्याकडे कालोल होती, त्यांनी ठेवून दिली। ओके ठेवून दिली। चांगली गाई आहे। काय किंमत सांगितली? सांगायला तिचे नेमके सांगू ना? हा, नेमके सांगा। एकच गाई 37,000 रुपयाला द्यायची आपल्याला। ही जी गाई दाखवते आपण, ही गाय कितीला द्यायची आहे? 37,000 रुपयाला द्यायची। 37,000ला द्यायची। दादा, ही गाय आता तू सकाळपासून घेऊन आलाय मार्केटमध्ये, काय तिची कितीपर्यंत मागणी झाली? गाई 31-32 पर्यंत गाय मागते। 31-32 पर्यंत मागतात गाय दिली ना? 31-32 पर्यंत मागतात, गाय दिली नाही। फायनल कितीला द्यायची? फायनल गाई आपण एकच 35,000 रुपये आले तर गाय देऊन टाकायची। 35,000 आले तर गाय देऊन टाकायची। ओके, फायनल गाई बी चांगली आहे, क्वालिटी आहे। नाही, गाय क्वालिटी आहे। गाईला 10-11 लिटर काटा दूध आहे। दूध 11 लिटर? हो, काटा दूध काटा देते। हो, काय अडचण नाही। तर तुमचं नाव नंबर सांगा दादा। माझं नाव दस्तगीर फकीर पठाण। कुठले? पिंपळगाव, खडकी पिंपळगावचे। हा, नंबर 90-21-08-96 90-21-08-96-18। ओके, हे एक प्रसिद्ध व्यापारी आहेत, सातत्याने आपल्याला आळेफाटा गाई बाजारामध्ये पाहायला भेटतात। त्यांच्याकडे चांगल्या दर्जाच्या क्वालिटीच्या गाय असतात। कोणाला घ्यायची असेल गाई तर अवश्य संपर्क करा। त्यांचा मोबाईल नंबर आपण व्हिडिओमध्ये घेतलेला आहे। चांगली गाई आहे, 37,000पर्यंत। एकट्या गायचा आपण व्हिडिओ काढा, एकटी गाय बाजू काढा, एकट्या गायचा व्हिडिओ काढा बघा। ही तीच गाई आहे, खाली दूर तक गाई। गायची क्वालिटी, गायची समज आपण पाहू शकता। कोणाला घ्यायची असेल तर अवश्य संपर्क करा। आपण पाहू शकता हे शेतकरी बांधवांच्या गाय आहेत, अतिशय चांगल्या गाय आहेत। ही गाभण आहे बरं का दादा? ही गाभण गाई का? 4 महिन्याची गाभण आहे। हा, ही दुधावर आहे। ही काढली, ही दुधावर आहे ना? हो, हिला 15 लिटर दूध आहे। या गाईला 15 लिटर दूध आहे। ही दुसऱ्या जातीची 6 दात कालवडे दुसऱ्यांदा आहे का? हो, आपण पाहू शकता 6 दात कालवडे दुसऱ्यांदा खाली व्हायला गाई आहे। खाली झालेली गाई, पाराठी गाई आहे। किती लिटर दूध देते? ही आता 15 लिटर आहे, चालल्यावर 22-23 लिटर देते। 22-23 लिटर देते 100%। आणि ती काढली, ती तिकडली 18 लिटर पिळलेली, आता तिला 9 लिटर। ही पहिला रो गाई आहे, पहिलं रोज झालेली होती, आता दुसऱ्याला प्रेग्नेंट आहे। आपली ना? काय किंमत सांगितली? 40,000 आणि द्यायची 35,000। कितीपर्यंत मागणी झाली? 31-32 पर्यंत मागणी झाली या गायची। दुसऱ्यांदा किती खाली झाली म्हटले? पहिलं खाली 4 महिने। दुसऱ्यांदा 4 महिन्याची तपासणी। मागच्या त्याला किती दूध दिलं? मागचे त्याला 18 लिटर। 18 लिटर मोजून, आता तिला 9 लिटर काटा लावून दूध आहे। तुमचं नाव आणि नंबर सांगा ना। नंबर घ्या 9552 93 8802। कुठले तुम्ही? उत्तम कोल्हे कुठले? संगमनेरचे तुम्ही? पोखरे हवेली। ओके, ही गाई आहे, ही दुसरी गाई आहे, यांची गाई आहे, यांच्यावाली गाई आहे। 15 लिटर दूध दिला, 15 लिटर दूध मोजून आहे। ही खाली झालेली का? खाली व्हायला हिला 2 महिने झालेले, खाली होऊन खाली गोरा होता, गोरा देऊन टाकला मला। फक्त गाई, आता फक्त गाई नाही। किती लिटर दूध देते म्हटले? हिला आता 15 लिटर दूध गॅरंटेड आहे। 15 लिटर दूध गॅरंटेड आहे। आणि एकदम गरीब आश्रफ गाय राहतात। गरीब गाई, आश्रफ गाई आहे।
तुमचा नाव आणि नंबर सांगा ना. माझं नाव अक्षय बाळासाहेब कोल्हे, अक्षय. राहणार पोखरी हवेली, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. माझा मोबाईल आहे मोबाईल नंबर 7972998905. माझा तुम्ही व्यापारी का शेतकरी? नाही, आपला दादा शेतकरी आहे. आपला शेतकरी आहे. चांगली गाई आहे का बरं? विकण्यामागचं कारण काय? विकण्यामागचं कारण एवढंच आहे का आपल्याकडे आहे 70 गायांचा गोठा आहे. बापरे, मोठा गोठा आहे. पोखरी हवेली म्हणजे माऊली डेअरी फार्म म्हणून आपला गोठा आहे. 70 गायांचा गोठा आहे आपला. हा. आणि म्हणजे आपल्याकडे गाय येतात बीज जातात म्हणजे आपल्याकडे गायच्या आपण जनाला घेतो, आवक जावक चालू असतो. दुधाला कमी पडल्या का देऊन टाकतो. हा. म्हणजे आपल्याकडे कंटिन्यू गाय भेटतात. हा हा. तुमचा नाव आणि नंबर पुन्हा एकदा सांगा. माझं नाव आहे अक्षय बाळासाहेब कोल्हे, गाव पोखरी हवेली, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. माझा मोबाईल नंबर आहे 7972998905. ओके, धन्यवाद. प्राइस घ्या. किंमत काय म्हटली हिची? दादा हिची किंमत आपण सांगायला 30,000 रुपये सांगू राहिलो. गाईची मागणी होऊ राहिली आपली 21-22 हजार रुपयाची मागणी होऊ राहिली. आपली अपेक्षा 25,000 रुपयाची. 15 लिटर दूध आपण गॅरंटेड काढून देऊ. गॅरंटेड ना? 15 लिटर दूध काढून देणार. हो, काढून 25,000 रुपयाला द्यायची. हो. आपण पाहू शकता हे घरगुती गाई आहे. 25,000 द्यायचं त्यांचं टार्गेट आहे. आणि चांगली गाई आहे, घरगुती गाई आहे, एकदम गॅरंटेड गाई आहे. कोणाला घ्यायची असेल तर अवश्य संपर्क करा. हा, एकदम गरीब आश्रम गाई आहे. ओके, धन्यवाद. व्यापारी बांधवांची गाई आहे. दादा आपल्याला गाई आहे ना? तिकडल्या गायची काय किंमत सांगितली? 60,000. कितीपर्यंत मागणी झाली रे? 52, 53, 54. आणि ही काढली ही जी गाई आहे ती 62,000. हिची काय मागणी झाली? ही कोणत्या जातीची गाई ही काढली? ही काळी जर्सी पण आहे दोन्ही. कितव्यांदा खाली व्हायला काय कसं? तिसऱ्या येतात आहे. मागच्या याला काय दूध दिलंय? किती? 15-16 लिटर दूध दिलंय दोन्ही गायांनी. फायनल किती होईल? 21,500. हाँ 200 कम कितने भी 22,000. 1,10,000 पर्यंत चांगल्या गाय आहेत ना? तो नाव नंबर सांग ना भाऊ. अरे माझे कमेर मी काय 9766 44 25 68. ओके, पाहू शकता व्यापारी बांधवांच्या गाय तिसऱ्यांदा खाली व्हायला दोन्ही पण गाया. घ्यायची असेल तर करा संपर्क. आता शेतकरी आपलं व्यापारी बांधवांच्या गाय चांगल्या गाय आहेत. आपण पाहू शकता एकदम बरगच्च भरलेल्या गाय आहेत. 2 गाय आहेत या विकण्यासाठी. चांगल्या गाय आहेत. दादा आपल्याला काय इकडल्या गायची काय किंमत सांगितली या? सांगायला आम्ही 85 सांगतो. 85 एच एफ आहे ना? दात बघा, याचा प्युअर क्वालिटी पण बघा. एच एफ आहे, प्युअर एच एफ. खाली व्हायला आहे? खाली व्हायला 5-6 दिवसात खाली. 5-6 दिवसात खाली होईन गाय. कितव्यांदा? तिसऱ्यांदा आहे. मागच्या याला किती दूध दिले अंदाजे? मालकाने सांगितलं आम्हाला 20 प्लस चाललेली. आता काय आपल्याला पण अंदाज नाही. तुम्ही व्यापारी आहे, क्वालिटी बघून घेतो, गुणवत्ता बघून घेतो. तुम्हाला अभ्यास आहे तेवढा. हा, दूध द्यायला पाहिजे आमचं म्हणणं असं असतं. हा, 100% दूध देईन. 85 फायनल किती होईल या गायची? आणि करून आता योग्य आल्यावर 5,000 कमी करू. 5,000 कमी करणार. अजून मागणी झालीच नाही त्याची. मागणी झाली नाही. सकाळपासून बाजारात आहे, आज मागणी नाही. नाही, मागणी जरा बाजार कसे थोडा स्लो झाला होते, पण आता कमी झाले. 85 बोला ना पुढे. आपण पाहू शकता गाई पाहता ते. आणि तिकडली जी गाई आहे दुसरी दाखवली ती आपण 75. तिची पण नाही मागणी झाली. मागणी झालीच नाही अजून. काय किमतीला मागितलं ना, आमची अपेक्षा आहे म्हणजे आम्हाला 1,500 मिळतील त्याच्यात आपल्यावर. पण आता काही कोर्टात जातात कसं जातात अजून कळत नाही, अंदाज येत नाही. आज गिराईक जरा कमीच वाटतं. जरा चिकचिक लई आहे ना बाजारात. हा, चिकचिक जास्त आहे. पाऊस असल्यामुळं बाहेरचं गिराईक सुद्धा आलेलं नाही अजून. तुमचं नाव नंबर सांगा दादा. माझं नाव रफिक उस्मान शेख उतूर. माझा मोबाईल नंबर आहे 98 900 59 486. फक्त गाभण गाय आपल्याकडं योग्य दरा गाभण खाली झालेली गाय मिळते. हे एक प्रसिद्ध नावाजलेले व्यापारी आहेत, सातत्यानं आपल्याला मार्केटमध्ये पाहायला भेटतात.
आणि गॅरंटेड गाया हे विकत असतात. कोणाला गाया घ्यायच्या असतील तर संपर्क करा. या दोन्ही गाया आपण दाखवलेल्या आहेत. कालवडे व्यापारी बांधवांची कालवडे पाहू शकता. व्यवहार चालू आहे. काय किलो किंमत काय सांगितली कालवडीची? 10,000 सांगतोय. 10,000 सांगतोय. कितीपर्यंत मागणी झाली? 6-7 ला मागतात. 6-7 ला मागतात. किती महिन्याची? 8 महिन्याची कालवडी. 8 महिन्याची कालवडी. कितीपर्यंत फायनल द्यायची हिला? फायनल देऊ 9,000. 9,000. किंमत जरा जास्त नाही होत काय? जातीची नाही बेची कालवडी. एबीएस कालवडी. तो नाव नंबर सांग. नाव रणजित आंबोरे. रणजित आंबोरे. कुठले? येडगावचे. नंबर 95 61 19 26. 95 61 19 26. 19 16 20. पाहू शकता कालवडे व्यापारी बांधवांची 10,000 रुपयेपर्यंत म्हणतोय. 9,000ला द्यायची आहे. मोबाईल नंबर आपण घेतलेला व्हिडिओमध्ये. कोणाला घ्यायचे असेल तर संपर्क अवश्य करा. आपण पाहू शकता शेतकरी बांधवाची गाई आहे. घरगुती गाई आहे. लहानची मोठी त्यांनीच केलेली आहे असं बाबांचं म्हणणं आहे. घरगुती गाई आहे. अतिशय चांगली गाई आहे. आपण पाहू शकता तिचे सड वगैरे. दादा आपल्यावाली गाई आहे कोणत्या जातीची आहे? एचएफ आहे का? खाली व्हायला आहे? 3-4 दिवसात गाई खाली होईल. कितव्यांदा खाली व्हायला आहे? पहिला रुई का? 4 दाती. काय किंमत सांगितली? 55,000. कितीपर्यंत मागणी झाली? 40,000 पर्यंत मागणी झाली. फायनल काय अपेक्षा? 5,000 कमी करायची तरी 51,000 पर्यंत. चांगली कालवडी घरगुती ना. तुमचं नाव नंबर सांगा ना. दत्ता पाडेकर. 98 34 17 68 89. आपण पाहू शकता घरगुती अतिशय चांगली गाई आहे कालवडे. कोणाला घ्यायची असेल तर संपर्क करा. चांगली घरगुती आहे. पहिले लहानपणापासून त्यांनी सांभाळलेली तिला. आपण पाहू शकता ही पण शेतकरी बांधवांची गाई आहे. शेतकऱ्यांच्या गाय. दादा आपल्यावाली गाई आहे? हो दादा. कोणत्या जातीची गाई? हॉस्टेल आहे का? किती जाती आहे? तिसऱ्यांदा खाली व्हायला आहे. मागच्या याला तुमच्याकडे होती का सांभाळायला? किती लिटर दूध दिलं? 14-15 लिटर दूध दिलं. 14-15 लिटर मोजून 2 टाइम. 7-8 लिटर एक टाइम. ही जी गाई आहे आता तुम्ही बाजारात सकाळपासून आलेले आहेत. कितीपर्यंत मागितली गाई? 38 पर्यंत. आपली काय अपेक्षा आहे? 41ची अपेक्षा आहे. 41 पर्यंत आले तर देऊन टाकायचे. आणि कुठले तुम्ही? ओझरचे. काय नाव? आपले इथले संदीप महादेव टेंबेकर. नाव नंबर सांगा दादा तुमचा. 99 60 86 97 79. आपण पाहू शकता शेतकरी बांधवांची गाई आहे. घरगुती गाई आहे. चांगली गाई आहे. कोणाला घ्यायची असेल तर अवश्य संपर्क करा. त्यांचा ह्या दादांचा मोबाईल नंबर आपण व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. त्यांनी 41,000 पर्यंत द्यायची असं त्यांचं म्हणणं आहे. थोडीफार कमी जास्त त्याच्यात पण करतील ते. पण तुम्ही त्यांना अवश्य संपर्क करा. ही देखील शेतकरी बांधवांची गाई आपली घरगुती गाई आहे. ही पण एकाच मालकाची. दादा ही जी तुमच्या हातातली गाई आहे ती कोणत्या जातीची गाई? हॉस्टेल आहे ना. किती टाइम आहे खाली व्हायला? खाली कालवड आहे का? ही कालवड तिची आहे का? 1 महिन्याची लिहिली. किती वेळा खाली झाली? आपल्याकडे होती का पहिल्यापासून? किती दूध दिले? 15-16 चालू आहे ना. काय दादा किंमत काय सांगितली? 55,000. कितीपर्यंत मागणी झाली? 40,000 पर्यंत काय मागितलेली. फायनल किती द्यायची? 45. तुमचं नाव नंबर सांगा ना. संतोष नामदेव कराळे. संतोष नामदेव कराळे. अवसरी. अवसरी.
परत नंबर सांगा. 73-87-39. आणि ती दुसरी गाई आहे हिचं? 1 महिन्याची दिली आहे 12. ही 1 महिन्याची इलेली गाई आहे, आपण पाहू शकता. ही कोणत्या जातीची हो दादा? ही गिर जर्सी मिक्स आहे. गिर जर्सी मिक्स. ही गिर जर्सी मिक्स गाई आहे. 12 लिटर दूध देते ना? 12. कितव्यांदा खाली झाली? तिसऱ्यांदा. हिची काय किंमत सांगितली? 45. कितीपर्यंत मागणी झाली तिची? 30-35 पर्यंत मागणी. 30-35. फायनल किती द्यायची गाई? 40 पर्यंत देऊन टाकायची. चांगली गाई हा, घरगुती गाय आहे. दादा एवढ्या चांगल्या गाया तुम्ही तयार केल्यात, विकण्यामागचं कारण काय? काय सांभाळायचे असते, सांभाळायला माल गायला झाले. गायले झाले. आता काय दुधाला बाजार पण कमी आहे सध्या. हा, गाय जास्त झाली. परवडत नाही, चाऱ्याला रेट लई आहे सध्या. काय सांगायचं, सगळाच खर्च वाढलाय. त्याच्यामुळे तर सध्या कमी जास्त रेट मध्ये करून बाजार आहे. चालते. बाजारमध्ये पण गायांची किंमत होत नाही एवढी तशी होत नाही. तशी पाहिजे ना त्या लेवलला होत नाही करायला होत नाही. आणि खर्च वाढत चाललाय. हा, दुधाला बाजार वाढले पाहिजे. स्वस्त पाहिजे, पण काय स्वस्त म्हणजे मस्त नाही. जेवढ्या स्वस्त तेवढ्या गाय घेवत प्रॉब्लेम वाढते. त्यांना काय होतं 10-15 हजारात गाय भेटते. त्याच्यामुळे ते काय करतात, घेतात पुन्हा ना दुसऱ्या बाजारात आणून 8-10 हजार द्यायचं. मग असं चालते. ओके, धन्यवाद. शेतकरी हे पाहू शकता आपण, शेतकरी बांधवांची गाई आहे. इल्ली खाली झालेली आहे, वासरू आहे तिचं. तिचं वासरू आहे. दादा आपल्यावाली गाई कुठे गेले मालक? हो मालक इकडे या. दादा ही आपल्यावाली गाई आहे ना? शेतकरी गाई आहे ना? कुठले तुम्ही? मंतरचे काय? किती दिवस झाले खाली होऊन? 9 दिवस. कोणत्या जातीची गाई आहे? जर्सी ना? प्युअर. हा, किती लिटर दूध देते? 18-20 लिटर. मोजून घ्यायचं. हा, कितव्यांदा खाली झाली? दुसऱ्यांदा खाली झाली. हे जे मामा आहेत, व्यापारी मामा, यांनी कितीला गाय मागितली? 45. तुमची काय अपेक्षा आहे? 60,000ची अपेक्षा आहे. 45ला मागितली. 60च्या मध्ये आधी व्यवहार तोडून टाका ना. 50 काहीतरी मामा 50 पर्यंत. जरा थोडी शेतकरी गाई आहे, चांगली आहे, थोडं व्यवस्थित घ्या ना. थोडं 50 पर्यंत करून टाका, व्यवहार फायनल करा. किती राहील दुधाची भाषा 18 ते 20 लिटरची भाषा मोजून घ्यायचं. घरगुती पहिल्यापासून आपल्या काही सांभाळायला एवढीच चांगली गाई आहे. तुम्ही विकायचा का निर्णय घेतलाय? गाय जास्त झाली नाहीतर चांगली गाई एकदम बेस्ट. तुमचं नाव नंबर सांगा ना. बन्सी वाळुंज. कुठले? मंचर वाळूजवाडी. नंबर 9503 940137. आपण पाहू शकता शेतकरी बांधवांची गाई आहे, चांगली गाई आहे, घरगुती गाई आहे. कोणाला घ्यायची असेल तर अवश्य संपर्क करा. तिला वासरू पण झालेले एकदम अतिशय सुंदर. आपण पाहू शकता व्यापारी बांधवांची गाई आहे. एवढं माग लागलं आपल्यावाली गाई कोणची गाई? ही गाई कोणाची? कोणत्या जातीची? कितीपर्यंत मागतात? गाय मागतात 13-14 हजारापर्यंत मागतात. तुम्हाला कितीपर्यंत द्यायची ती गाई? आम्हाला 16,000 आले तर देऊन टाकायची. 16,000. हो, खऱ्या राखमा सांगा. टिंगल नाही चालली. आणि ही जी कालवड आहे ती देऊन टाकू आपण 12,000ला. 12,000ला. हा प्युअर याच्यात बच्चा 12 देऊन टाकू. 12ला. नाव नंबर सांग ना. नंबर घ्या 85-30 हा? 82 85-30 33-54-11. बाबा कितीला गाय मागितली? 14ला. हा 14ला मागे. कितीला मागितली बाबा? खरं सांग 14 माहिती म्हणून. कितीला मागितली बाबा? हा, बाबाच्या तोंडाने होऊ द्या. हा, सांगा ना कितीला? किती? अहो बाबा व्हिडिओ चालू आहे, सांगा कितीला मागितली गाय? खरं खरं. हा, आणि यांचं काय म्हणणे? 15 म्हणलंय. अरे मधल्या मुली तोडून टाका, गायला बाजारी
साहेब तुमच्या हातात ताप मार कुठे घ्यायचं चॅनल आहे त्यांचा चॅनल व्यवहार चालू आहे, व्यवहार लाईव्ह व्यवहार चालू आहे. मामा सरपंच कोल्याचं तोंड पाहून आले तुम्ही अरे ते दे बाबा बाबा कितीला घेतली आता सांगा? 14.5ला. बा टिंगलीचा 9:30 घेतली 9:30ला व्हिडिओ टाकला जाणार, टिंगल नाही करायची. हा बघा ही कितीला? 9,500 घेतली. व्यापारी बांधव आपण पाहू शकता किती खोटे आकडे सांगताय. हे चुकीचं काम यांचं इथं आळेफाटा मार्केटमध्ये चाललेलं आहे. आणि आपण व्हिडिओ सातत्याने शेतकरी बांधवांना बाजारभावाची गायांची माहिती अचूक भेटावी यासाठी टाकत असतो. ही गाई बाबांनी 9,500 घेतली बाबा गाई. आणि हे व्यापारी बांधव चुकीच्या पद्धतीने माहिती देत 14,000 गाई घेतली, व्यवहार झाला हे सांगताय. हे अतिशय चुकीचं कामकाज हे व्यापारी बांधव इथे करतायत. आणि आपण प्रामाणिकपणे व्हिडिओ काढत असतो आणि आपल्या टिंगल्या करतायत. हे नाही बाबा तुम्ही नाही, तुमचं काय म्हणणं नाही. आणि हे अतिशय तरुण पोरं आहेत पण टिंगली करतायत. मी मागच्या बाजारापासून यांचं बघतोय. ही यांना सिरियसनेस नाही. आपण शेतकऱ्यांना बाजारभावाची माहिती कळावी, यांच्या गाया खपल्या जाव्या चांगल्या किमतीत यासाठी आपण येत असतो आणि आपल्या टिंगल करत असतात. याच्यातून प्रेक्षकांनी जो योग्य तो बोध घ्यावा.